बरं असं ना, बरं असं. हां, तुम्ही खानवाडीचे? नाही, मी मालवणचो. मालवणचे? होय होय. म्हापशाला राहत होतो. माझे पती वारून 12 वर्ष चालू आहे. आणि तुम्हाला काय सरकारकडून मदत वगैरे मिळते काय? नाही. स्पेसिफिकली शासनाकडे वृद्धाश्रमांसाठी एक लिमिटेड अनुदान असावं, पण आमच्यापर्यंत काही पोचलेलं नाही आहे ते. नाश्ता झाल्यानंतर परत इथं येऊन बसतात, मग नामस्मरण होतं. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहे कुडाळ तालुक्यातील अणाव या गावात आणि आज आपण आनंदाश्रय या वृद्धाश्रमाला भेट देणार आहोत. बबन काका परब यांनी 10 वर्षापूर्वी हा आनंदाश्रय सुरू केला आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता या निराधार वृद्धांना ते आपल्या आनंदाश्रयमध्ये घेतात आणि त्यांची संपूर्णपणे सेवा करतात. तर खूप मोलाचं काम ते करतायत, म्हणजे मी त्यांना माणसातला देवच समजेन. तर अशा या देव माणसाला भेटायला आज आपण चाललो आहे. तर आज आपण वृद्धाश्रमातील वृद्धांचं आयुष्य कसं असतं ते बघणार आहोत आणि नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांनी यांना मदत करा, कारण खूप मोलाचं काम ते करतायत. तर चला, इथून आता आपण कणकवलीला जाणार आहोत आणि तिथे आपल्याला डॉक्टर प्रभू आणि डॉक्टर सावंत भेटणार आहेत. तर तिथून आपण काहीतरी त्यांना खाण्यासाठी घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढे या वृद्धाश्रमाला भेट देणार आहोत. तर चला, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आता कणकवलीमध्ये आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर उमेश सावंत, ज्यांच्यासोबत आपण गोकुळ गोशाळेचा व्हिडिओ बनवला होता. आणि अजून एक डॉक्टर आहेत, डॉक्टर प्रभू. तर आत्ता आम्ही इकडे तांदूळ घेतले, तांदूळ आणि डाळ. 30 किलो तांदूळ आणि डाळ घेतली आहे त्या वृद्धांसाठी. तर आत्ता आपण इथून कुठे जायचं आहे? अणावला ना? अणावला जायचं आहे. मी पहिल्यांदाच चाललो आहे, तर तिकडे जाऊन आपण बाकीची माहिती घेऊया. आता आपण कुठे आहोत? सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह. अच्छा, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह म्हणजे जेल. तर आत्ता आपण येऊन पोचलो आहे अणाव गावामध्ये. कुडाळ तालुक्यातील अणाव गाव आणि वाडी मयेकरवाडी ना, मयेकरवाडी. आणि आपल्या समोर आहे जीवन संजीवनी ट्रस्ट यांचा आनंद आश्रय. तर आतमध्ये जाऊया आणि माहिती घेऊया. तर इथे समोरच मंदिर आहे, दत्तांचं मंदिर, आणि इथे आहे आनंद आश्रय. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत बबन काका परब. आनंदाश्रयाची निर्मिती यांच्या हातूनच झाली आहे. तर तुमच्या या आनंदाश्रयाबद्दल थोडं सांगा. साधारण 10 वर्षापूर्वी आम्ही ह्या जागेत अगदी विस्थापित अवस्थेत आलो होतो. तर समाजातून परिचित आणि अनेक परिचित या सिंधुदुर्गातले प्रतिष्ठित माणसं होती. त्यांनी मग येऊन मदत केली आणि हे समोर जे शेड दिसतंय या मधल्या शेडमध्ये आम्ही 30 लाभार्थी आणि 10 कार्यकर्ते मिळून एकूण 40 जणांचं याच्यात 5 वर्षे काढली. 5 वर्षानंतर अनेक देणगीदार पुढे आले आणि आता ही सुसज्ज अशी वास्तू तयार आहे. अच्छा, तर आता किती आहेत? आता या सगळ्या कन्स्ट्रक्शन नंतर कॅपॅसिटी 50 पर्यंत झालेली आहे आणि सध्या लाभार्थी 37 आहेत. अच्छा, हो. म्हणजे त्यांना फ्रीच आहे ना? होय, म्हणजे आल्यावरती. हा वृद्धाश्रम म्हटलं तर वृद्धाश्रम आहे, खरं तर हा सेवाश्रम आहे. कारण इथे फक्त निराधार ज्येष्ठांसाठी सेवा दिली जाते. ज्यांना मुलं नाही आहेत, कोणाचा आधार नाही आहे, अशी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी म्हणजे हा सेवाश्रम आम्ही मुद्दाम सुरू केलेला आहे. समाजात ओल्ड एज होम खूप असतात, तिथे फी भरून त्यांची मुलं किंवा ते ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ते स्वतः ॲडमिशन घेऊन राहतात. पण यांच्याकडे मुळात आर्थिक परिस्थिती नसते आणि शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या अगदी हतबल झालेली असतात ही माणसं. आणि तुम्हाला काय सरकारकडून मदत वगैरे मिळते काय? नाही,
स्पेसिफिकली शासनाकडे वृद्धाश्रमांसाठी एक लिमिटेड अनुदान असावं, पण आमच्यापर्यंत काही पोचलेलं नाही आहे ते. अच्छा, ओके. हम्म. तर दिवसभराचा दिनक्रम काय असतो? आता ही बहुतांश अशी म्हणजे काय गलित गात्र अवस्थेतली म्हातारी माणसं असतात, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या. तर सकाळी 6 वाजता यांना गरम पाणी नळाला म्हणजे सोलरचं पाणी आहे, अंघोळ करतात. 6 वाजल्यापासून 8 साडेआठ पर्यंत यांचं साधारण म्हणजे काय हे प्रातर्विधी आटोपतात. याच्यानंतर ही माणसं मग साधारण व्यायाम, योगा असं जे काही आमच्याकडे अशा सहानुभूतीदर्शक देणगीदारांनी सुचवल्याप्रमाणे शिकवल्याप्रमाणे ते हे व्यायाम करतात. 8:30ला साधारण आमचं म्हणजे काय चहा नाश्त्याची तयारी होते. 8:30 ते 9 पर्यंत चहा नाश्ता होतो. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा यांनी आहे ना इथे हे सगळं मुक्त ठेवलेलं आहे, हिंडून फिरून इकडून तिकडे फिरून म्हणजे शारीरिक म्हणजे काय चलनवलन ठीक राहावं म्हणून त्यांना ते तसं म्हणजे काय हिंडून फिरून ठेवलेलं आहे. अच्छा, खूप छान काम करताय तुम्ही. तुम्हाला शुभेच्छा. आणि आपल्या व्हिडिओ मार्फत आपण नक्कीच अपील करू तुमच्या आश्रमाला मदत करण्यासाठी. तर आत्ता आपण आतमध्ये चाललो आहे सर्वांना भेटण्यासाठी. आता दुपारचा चहा झालेला आहे आणि ही माणसं मग आता इथे थोडा आराम करतात. इथेच म्हणजे काय चालून फिरून पाय मोकळे करून थोडं शारीरिक चलनवलन व्हावं म्हणून त्यांचं म्हणजे काय आमचे हे त्यांच्यासाठी प्रयत्न आहेत. मग थोडा आराम करतात, थोडं फिरतात, थोडा आराम करतात असं. या साईडला स्त्रिया, या ह्या स्त्रिया आहेत, पुरुषही तसेच आहेत. स्त्रियांची संख्या थोडी जास्त असते, निम्म्याहून अधिक स्त्रिया आहेत आणि पुरुष कमी आहेत. एकूण साधारण 37 संख्या आहे सध्या टोटल. हो. हा आमचा मुख्य दरवाजा आहे. अच्छा, तिथे काय काय त्याच्यात या बाजूला पुरुष मंडळी असतात. वा, बेडची व्यवस्था आहे मस्त. समाजाच्या कृपेने यांची राहण्याची जेवणाची सगळी छान व्यवस्था आहे. अच्छा, म्हणजे आमचे ट्रस्टी मिळून आम्ही एक असा विचार केला की गरिबांनी सुद्धा केव्हा तरी अशा हायफाय अवस्थेत राहावं. बरोबर. असे आमचे एक ज्येष्ठ म्हणजे सहकारी आहेत, त्यांनी आग्रहाने ही वास्तू बांधून दिलेली आहे. ही वास्तू त्यांनी भाई मंत्री रघुवीर सीताराम मंत्री हे एक बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ही भव्य वास्तू बांधून दिलेली आहे. याच्यात किमान 42 लाभार्थी राहू शकतात, दोन्हीकडे पुरुष आणि स्त्रिया मिळून. तर ह्या बाजूला ह्या स्त्रियांसाठी आहे. टॉयलेट बाथरूम म्हणजे काय त्या कोपऱ्यात व्यवस्था वेगळी आहे, त्यांच्यासाठी वेगळी आहे. त्यांच्यासाठी वेगळे टॉयलेट बाथरूम, स्त्रियांसाठी वेगळे. ओके. आणि असा दिनक्रम म्हणजे सकाळची प्रार्थना, ज्ञानेश्वरांचं पसायदान आहे. ओके. इथे पण प्रार्थना. हे साने गुरुजींचं खरा तो एकची धर्म प्रार्थना आहे. ओके. तसं धर्मनिरपेक्ष म्हणजे काय आम्ही म्हणजे कार्य चाललेलं असतं. कुठल्याही धर्माचा व्यक्ती या ठिकाणी प्रवेश घेऊन सेवा घेऊ शकतो. अच्छा, खूप छान आणि स्वच्छ असे बेड आहेत ते बघा. सर, ही नावं का लावली आहे तिकडे? तर म्हणजे काय म्हणजे त्या ज्या कॉटवर जी व्यक्ती आहे तशी ती म्हणजे काय त्यांची नावं लावून. अच्छा, ओके, असं छान. तर सर, अजून कुठचे सण इकडे साजरे होतात काय? आपल्या भारतात जे जे सण साजरे होतात ते सगळे इथे मी साजरे करतो. मुळात संकल्पना अशी आहे की या बेघर निराधार ज्येष्ठांना पुन्हा एकदा म्हणजे काय त्यांच्या स्वतःच्या घरात म्हणजे काय राहिल्याचं समाधान मिळावं म्हणून त्यांच्यासाठी म्हणजे सगळे सण इथे साजरे करतो. अगदी म्हणजे काय गणपती उत्सव आमचा अनंत चतुर्थीपर्यंत असतो. भजनं असतात, नाच हे त्या जमेल तसं फुगड्या घालणं,
नाचणं असं त्या सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे काय सामावून घेतो. कारण काय की त्यांनी आहे ना मुक्त जीवन जगावं, कुठलंही मागचं पुढचं टेन्शन डोक्यात न ठेवता. बरोबर. असा एक म्हणजे आपुलकी असलेला, आपलेपणा असलेला आणि आपलं घर असलेला असा हा एक आनंदाश्रय परिवार, जिथे म्हणजे सगळ्यांनी आनंदात म्हणजे उरलेलं आयुष्य आनंदात अगदी व्यतीत करावं आणि छान निर्वाणात जावं. अरे वा, असे ती हे आहे. छान छान. सर, कोणाला मदत करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे का? होय, मी तुम्हाला ते ब्रोशर आमचं देतो. स्क्रीनवरती टाकतो. हो हो हो. आता आपण कुठे आलोय? हे आमचं स्वयंपाकघर आहे. अच्छा. असं हेही 5 वर्षापूर्वी हे अगदी पत्र्याचंच होतं. एकूण पत्र्याच्या वास्तूत आम्ही 10 वर्षापूर्वी सुरुवात केली होती. 5 वर्षानंतर मायबाप देणगीदारांनी मदत करून हे भव्य वास्तू तयार केलेली आहे. अरे वा. तर ही माझी अर्धांगिनी सविता परब. अच्छा. अरे वा. तर ही इथली इन्चार्ज आहे स्वयंपाकघराची. या सगळ्यांना मदतीला घेऊन ते हे सगळं म्हणजे काय हँडल करत असते. आणि अजून कोण आहेत तुमच्यासोबत? अजून काही कार्यकर्ते आपले गोशाळेत आहेत. अच्छा, गोशाळेत आहेत. ते म्हणजे काय झालं की यांच्याबरोबर माझ्याकडे एक गाय आणि एक वासरू आलं होतं. अच्छा. लाभार्थ्यांबरोबर. तर ते नंतर अजून कुठून तरी 2 आले. ते 4चे 8, 8चे 16, 16चे 20 असं म्हणजे वाढत वाढत आज आमच्याकडे जो 30-35 म्हणजे काय गोधन आहे. मग त्यांची मला व्यवस्था काय, इथे आमच्याकडे 2 एकर जमीन आहे. 2 एकरमध्ये आम्ही हापूस वगैरे कलमं लावून ते सगळं झाकलं गेलं. त्याच्यानंतर गायींना चरण्यासाठी जागा माझ्याकडे उरली नाही. मग मी शेजारी एक वासुदेव गोरक्षण संस्था तळगाव यांच्याकडे जमीन उपलब्ध होती. त्यांच्याकडून ती भाड्याने घेऊन तिथे एक विशाल असं म्हणजे काय गोशाळा बांधली आणि तिथे यांच्यातले 4 कार्यकर्ते दिवस रात्र तिकडे मेहनत घेतात. अरे वा. आता या अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सेवा. आता वैद्यकीय सेवा आमच्याकडे कणकवलीचेच डॉक्टर मोहिते उभयता आमच्या म्हणजे काय ह्या विनामूल्य आनंदाश्रयसाठी वैद्यकीय सेवा देतात. तर त्यांच्या हाताखाली ही विद्यावारण ही इथे राहून ऑनलाईन किंवा म्हणजे काही अडचणी असेल तसं विचारून यांचे औषधोपचार ही बघत असते. आमच्याकडे अगदी सलाईन लावण्यापर्यंत म्हणजे काय सगळी ट्रीटमेंट होते. हिला म्हणजे ही स्वतः हिला ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि फक्त अगदी इमर्जन्सी ICUचा पेशंट असेल तरच आमच्याकडून तो हलवला जातो. नाहीतर सगळी वैद्यकीय सेवा इथेच दिली जाते. ही आहे जी कोमल आणि ती आमच्या कार्यालयाची सगळी जबाबदारी ती आहे म्हणजे काय हाताळते. आणि बऱ्यापैकी म्हणजे काय आमच्याकडे म्हणजे काय सगळीच कामं सगळ्यांनी करावी अशा पद्धतीने ट्रेंड असतात. बरं असं ना? बरं असं. हां. हो, दमलं हो, नंतर फिर. स्वामी भक्त आहे. तर आजी रान काढतं. तुम्ही सावंतवाडीचे? नाही, मी मालवणचो. मालवणची? होय होय. तुम्ही किती वर्षापासून आहे आज? इकडेच आहे मी. इकडेच आहे. ओके. काम करतो, रान वगैरे काढतो, तांदूळ वेचतात. रान काढतात. अजून काय काय असतं? तेवढंच. तर इथे सगळ्या जणी बसल्या आहेत. तर तुमचं नाव कसं? माझं उषा अविनाश जोशी. अच्छा. आणि इथे कधीपासून आहात? मला दिलेलं पुण्याला. मी कर्नाटकची आहे. अनमोड, बेळगाव जवळ अनमोड. आणि इथे कसं आहे तुमचं सगळं? आम्ही मापशाला राहत होतो. सांगते थांबा. मापशाला राहत होतो. माझे पती वारून 12 वर्ष चालू आहे. मग मी ठरवले काय, सिक्युरिटी गार्ड होते ते दिल्लीवाल्यांकडं.
मग तिकडे एक 6 वर्ष काढले मी. नंतर मग ठरवलं की आश्रममध्ये जायचं. आश्रममध्ये जायचं तर तिकडं म्हापशाला महिला आश्रम आहे, तिथं जात होते मी. ह्यांचे दोस्त होते पाऊसकर म्हणून तिकडं, तर त्यांच्याकडं नेहमी जायचे. तर म्हणायला लागले ते तुझी अजून काम करायची वय आहे आणि तू काम करून 5-6 वर्ष तू अजून जगू शकतीस, त्याच्यानंतर बघू. तर मग त्यांच्याकडे गेले तर ते रिटायर्ड होते काकांबरोबरचे. मग त्यांच्यानी काय सांगितलं, इथं तुझी सोय होणार नाही, महिला आश्रम आहे, इथं कोण नाहीत सांभाळणारे, आम्ही 8 दिवसाने एकदा येतो, तर तू इकडं जा आणि काका आहेत, दोस्त आहेत आपले, आणि तिकडं जा तू आणि तुझी सगळी सोय होईल. मग इथं आली, येऊन मी शिवरात्र करून आले होळीकडं. मग इथं आल्यापासून मी एकदम आराममध्ये आहे. माझ्या हाताला मुंग्या येत होत्या, त्या कमी झाल्या. मी इन्सुलिन घेत होते, ते पण मी घेत नाही आता. नेहमी गोळ्या घेते आणि डायबिटिक वगैरे माझे व्यवस्थित आहे. आणि मला घरच्यासारखी सांभाळतात. काकाने मला, घरच्या लोकांनी, वहिनीने, काकीने, सगळ्यांनी मला चांगली साथ दिली. 2-3 महिने थोडंसं मला त्रास झाला, आता मी व्यवस्थित आहे, एकदम घरच्याप्रमाणे आहे. काय माझ्या हाताने झालं तर मी काम करते, नाहीतर सांगते माझ्यानं होत नाही. बस. इथे पण एक आजी आहेत. तुमचं नाव कसं? जयश्री गोवेकर. आणि तुम्ही कैसून इलात? मी तशी गोव्याची मूळ. गोव्याची. ओके. आणि हे कसं चाललं तुमचं, म्हणजे सांभाळ वगैरे? इकडे चांगलं व्यवस्थित आहे. मी मला 4 संपूर्ण, आता 5वं सुरू आहे. 5 वर्ष झाली. 5वं पूर्ण झालं नाही पण आहे. हां. आणि ते काय काय कामं असतात सकाळपासून? कामं कसली? दिवसाचं दिनक्रम, रुटीन. सकाळी पहिल्यांदा 5 वाजल्यानंतर उठायचं, नाहीतर 6 वाजता उठायचं, ज्याला जमतं तसं. आणि उठून आंघोळी वगैरे केल्यानंतर इथे योगा होतो. योगा झाल्यानंतर मग प्रार्थना होते. प्रार्थना, त्याच्यानंतर मग आत नाश्ता होतो आमचा घरात. नाश्ता झाल्यानंतर परत इथं येऊन बसतात, मग नामस्मरण होतं स्वामींचं. त्याच्यानंतर परत मग दुपारी जेवणाचं. जेवण झाल्यानंतर मग विश्रांती, झोपतो थोडा वेळ. त्याच्यानंतर उठल्यानंतर मग चहा. आता आम्ही चहा वगैरे पिऊन पुष्कळ वेळ झाला, 2 तास उलटले. इथं बसलो, नंतर मग परत प्रार्थना होणार 6 वाजता. मग आम्ही परत आत जाणार. रात्री परत आमची टीव्ही समोर बसतो 7 वाजता. मग जेवेपर्यंत ती बघत बघत जेवायचं आणि मग परत झोपायचं 10 वाजता. परत पुन्हा सकाळी उठायचं 5 वाजता 6 वाजता, काय जमेल तसं. थोडे लोक लवकर उठतात, थोडे उशिरा उठतात. तसे कसले त्रास कष्ट असे काही एक नाही, चिंता काळजी काही एक नाही. या सगळ्या ह्या कडेकोट ह्याच्यात बंदोबस्त असतं तशी आहोत. बरोबर. काका आमच्यावर प्रेम करतात, माया देऊन एकदम आम्हाला काय पाहिजे नको ते काका बघतात. औषध पाणी सगळं व्यवस्थित असतं. ऑनलाईन वरून आमच्या सध्या डॉक्टरी तपासणी वगैरे होत असते. ह्या सांगतात ना, जे आम्हाला बघून, आमची लक्षणं बघून आम्ही काय सांगतो आम्हाला काय होतं ते ऑनलाईन वरून कधीतरी मग 2 महिन्याने डॉक्टर येऊन तपासून जातात. बरोबर. मित्रांनो, बबन काका परब जे काम करतायत त्यांची सुरुवातीची आम्ही एक चित्रफित बघितली, जेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हतं, फक्त उघड्यावरती छप्पर म्हणून कापड टाकलेला आणि त्यातच ते या सर्व वृद्धांना घेऊन त्यांचा सांभाळ करत होते. खरंच त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे आणि सध्या तरी त्यांच्याकडे मोठी वास्तू आहे आणि खूप चांगल्या सोयी आता झाल्यात. त्यामुळे खरंच अजून पण त्यांना मदतीची गरज आहे.
या सगळ्या वृद्धांचं आयुष्य चांगलं जावं अशीच इच्छा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या वृद्धाश्रमाला मदत करावी असं मी आवाहन करतो. आणि खरंच हे सगळं बघून डोळ्यात टचकन पाणी आलं. किती संघर्ष त्यांनी केला आहे. खरंच माणसांमधला देव काय असतो हे आम्हाला इथे येऊन समजलं. तर आपण आणलेत तांदूळ आणि डाळ. तर आम्हाला एवढं माहीत नाही की या वृद्धांना काय लागतं, तर आम्ही तांदूळ आणि डाळच घेतली, कारण बाकी काय घेतलं तर त्यांना पचेल की नाही माहीत नाही. त्यामुळे जेवणाचं साहित्यच घेतलं. आता आपण चाललो आहे गोशाळेत. आनंदाश्रय गोशाळा. तर आत्ता आपण जीवन संजीवनी ट्रस्ट यांच्या गोशाळेकडे आलो आहे. आनंदाश्रयचीच गोशाळा आहे. बघूया. तर आत्ता आपण गोशाळेत पोहोचलो आहे. इथे आता किती जनावरं आहेत? साधारण 50 जनावरं आहेत. अच्छा. हो. मी आता इकडे चारा वगैरे दिलाय त्यांना. होय, हा नेपियर चारा लावलेला आहे. आणि साधारण एकरभर ह्याच्यात म्हणजे काय आपला देशी चारा ऑलरेडी आहे, तिथे चरायला वगैरे ती जातात. अच्छा. आणि आत घालताना नेपियर चारा चॅपकटर आहे, चॅपकटरला कट करून घातलं जातो. सुग्रास घातलं जातं. त्याच्यानंतर मुरघास घातलं जातं. हो. हा खर्च सुद्धा तुम्हीच करता? होय, आमच्या देणगीदारांच्या मेहरबानीने आजपर्यंत चाललेला आहे. अरे वा. हो, छान काम आहे. तेवढा. गाई किती आहेत? गाई साधारण म्हणजे काय 40 एक आहेत आणि नंदी 10 एक आहेत. आणि सगळ्या जातीच्या कुठच्या? सगळं म्हणजे काय देशी गाई आहेत. याला आपण म्हणजे कोकण गिड्डा किंवा कोकण कपिला असं हे साधारण ब्रीड आहे. होय. समाजात शेतकऱ्यांना म्हणजे काय ते आता गाई गुरं नको झाली आहेत, त्याच्यामुळं ते जे काय म्हणजे कुठेतरी कसायला जातात किंवा काय जातात, म्हणून भूतदेय खातर म्हणजे या देशी गाईंना जतन करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे कोणाला नको असेल तर इथे आणून देतात. हो. याची सुरुवात अशी झाली की आनंदाश्रयच्या लाभार्थ्यांबरोबर 2 गाई, एक गाय आणि वासरू अधिक 2 गाई अशी 4 नग होते. त्याच्यानंतर मग 4चे 8, 8चे 16, 16चे 20 अशी वाढत वाढत संख्या झाल्यानंतर आनंदाश्रयमध्ये फक्त 2 एकर म्हणजे काय जमीन आहे. तर इतक्या सगळ्या गुरांना ती जमीन कमी पडायला लागली, म्हणून इथे वासुदेव गोरक्षण संस्था तळगाव ह्या दळवी बांधवांच्या ट्रस्टची संस्थेची ही जमीन आम्ही 10 वर्षाच्या करारावर 10 एकर जमीन त्यांच्या दयेने म्हणजे मामुली भाड्यात घेतली आणि इथे ही गोशाळा बांधल्यावर आता 2 वर्ष झाली. हो. सार्वजनिक विहीर होती, त्या पाण्याची म्हणजे काय पूर्तता होत नव्हती, म्हणून मग एक विहीर आणखी एक शेततळी असं म्हणजे काय समाजाच्या आता शेततळीला आम्हाला डॉक्टर देवधर जे भगीरथ प्रतिष्ठानचे त्यांनी मदत केलेली आहे. तसेच विहिरीला काही देणगीदारांनी मदत केलेली आहे. आणि हे जे एवढं शेड आहे, जो गोठा आहे, याच्यासाठीही लोकांनी म्हणजे काय उदारहस्ते मदत केलेली आहे. आनंदाश्रयचं कार्य जसं, आनंदाश्रय वृद्धाश्रमाचं कार्य जसं देणगीदारांच्या मदतीवर चाललं आहे, तसंच आनंदाश्रय गोशाळेचंही कार्य देणगीदारांच्या जीवावर चाललेलं आहे. तसं पाहिलं तर फार कठीण गोष्ट आहे ही. आता ह्या 50 गायींची व्यवस्था आणि त्यांचे म्हणजे काय उदरनिर्वाह करताना जसं तिकडे 50 निराधार ज्येष्ठांचा उदरनिर्वाह चालवताना जसं जिकिरीचे प्रसंग आहेत, तसेच आनंदाश्रय गोशाळा चालवताना देखील फार म्हणजे काय जिकिरीचे म्हणजे काय प्रसंग आहेत. परंतु समाज बांधवांच्या आजवरच्या गेल्या 10 वर्षात त्याने उदारहस्ते मदत करून
छानपैकी हे आमचं कार्य चाललेलं आहे. त्यांचं ऋण मात्र कधी फिटेल असं वाटत नाही. आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. नक्कीच खूप छान काम करताय तुम्ही आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण तुम्हाला जास्तीत जास्त मदत होईल असा मी नक्की प्रयत्न करेन. तर खरोखरच म्हणजे काय हे आव्हान म्हणजे काय फार महत्त्वाचं आणि अगदी कळकळीने करावं असं वाटतं की जो नष्ट होत चाललेला आपला देशी गोवंश तो सांभाळण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि आमचं हे आनंदाश्रय वृद्धाश्रम आणि आनंदाश्रय गोशाळा ही समाज बांधवांच्या सहकार्याने चालणार आहे. इतर कुठल्याही माध्यमातून इथे आर्थिक म्हणजे काही सोर्स नाही आहे. त्यासाठी समाज बांधवांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती की या दोन्ही कार्यासाठी आपलेपणाने मदत करून आपलं हे आनंदाश्रय वृद्धाश्रम आणि आनंदाश्रय गोशाळा सांभाळायला मदत करावी ही विनंती. नक्कीच खाली दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर, नक्की मदत करा. धन्यवाद. तर इथे बऱ्याच गायी आहेत आणि त्यांची सेवा करण्यासाठी इकडे बरेच जण आहेत. तुमचं नाव कसं? माझं बाबूजी दादा तळवी. अच्छा. आणि तुम्ही काय काय करता इकडे? मी तर सेवा करतो यांची, म्हणजे सोडणं, खाऊ घालणं. राजत माझ्या नक्कीच आहे. अच्छा हां, बरेच जण आहेत. राजश्री माझ्या. हां हां. इकडे महिला पण आहेत. तुम्ही काय करता? महिला नाही, येतात नाही जातात. अच्छा. स्वयंपाक करायसाठी येतात ते. अच्छा हां हां. ओके. मस्त. ही आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे श्रीकृष्ण आणि गोवर्धन आणि गोपालन अशा ह्या गोष्टी म्हणजे काय पूर्वजांनी आजी आजोबांनी ज्या म्हणजे मनावर बिंबवल्या होत्या त्या आज इतक्या वर्षांनी म्हणजे काय आपण त्या करतो आहोत याचा एक अभिमान वाटतो. असं हे परमपूज्य ब्रह्मचारी बाबा महाराज हे लहानपणापासून म्हणजे काय ब्रह्मचारी राहिले आणि त्यांनी आपल्या शिष्याची जमीन ही या सत्कार्यासाठी म्हणजे काय एक संस्था स्थापन करून समाजापुढे म्हणजे काय ठेवलेली आहे. त्यांची इच्छा अशी होती की हे जे देशी गोधन आहे त्याचा सांभाळ व्हायला पाहिजे आणि उत्तम निपज. आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 100 वर्षापूर्वी सुचलेली उत्तम निपज म्हणजे काय अपग्रेडिंग आहे, चांगली क्वालिटी देशी गायींमध्ये जे आपण म्हणजे आज जगाला म्हणजे ब्राझीलचं उदाहरण देतो की भारतीय म्हणजे गोवंश ब्राझीलमध्ये नेऊन आज 40 लिटर दूध देते वगैरे. पण त्यांच्या लिखाणात असं आढळलं की त्या 100 वर्षापूर्वी त्यांनी ही कल्पना मांडली होती. तर मगापासून हा छोटा आमच्यासोबत आहे, सगळी कामं करतोय. आता इथे गोट्यामध्ये पण आला होता. तुझं नाव कसं? निशांत महेश्वर. अच्छा. आणि काकांचं कोण? तू? नातू. नातू. तुला आवड आहे या सगळ्याची? वा मस्त. कितवीला आहे? 7वी. अच्छा. तर आज आपण डॉक्टर प्रभू आणि डॉक्टर सावंत यांच्यासोबत इकडे आलो होतो आणि मी पहिल्यांदाच या वृद्धाश्रमाला भेट दिली. खूप छान वाटलं आणि गोशाळेबद्दल तर तुमच्याकडून माहिती घेतली होती, आज परत एकदा माहिती घेतली. तर तुम्ही कधी पहिल्यांदा इकडे आला होता? मी 6 महिन्यापूर्वीच आलो होतो. अच्छा. त्यावेळी हे आपले काका ऑफिसला आले होते आमच्या. अच्छा. पण त्यांना गोशाळा रजिस्टर्ड करायची होती आणि माहिती हवी होती. अच्छा. त्यावेळी मी सहज म्हटलं चला काका तुमच्याबरोबर आपण बघू जरा. अच्छा. त्यावेळी आम्हाला त्यांचा आश्रम वगैरे काय एवढी कल्पना नव्हती. हा कोणतरी का करतंय असं वाटत होतं. पण प्रत्यक्ष जेव्हा काकांची भेट झाली त्यावेळी त्यांचा मी एवढा फॅन झालो की आता प्रत्येक वेळी त्यांच्याकडे येऊन असं बसावंच. कारण ते जे काम करतायत ते खूप बहुमोलाचं काम आहे. नक्कीच. असं काम आता इथे जवळपास कोण करत असेल असं मला वाटत नाही आणि चांगलं काम आहे. निराधार निरक्षित लोकांना सांभाळणं म्हणजे बहुमोल काम आहे ते. नक्कीच. आमचे सहकारी डॉक्टर प्रभूंना पण इच्छा होती इथे यायची. खरंच मला इथे येऊन खूप भारी वाटलं आणि आपल्या हातून काहीतरी व्हावं अशी इच्छा झाली आहे. तर नक्कीच सर्वांनी मदत करा. हे सगळं कार्य करताना आहे ना समाज बांधवांचं सहकार्य हे फार मोठं असतं आणि ईश्वर कृपेने गेली 10 वर्ष मला समाजाने बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे. आता ह्या गोशाळाच्या उभारणीत जेव्हा पाणी कमी पडायला लागले तेव्हा डॉक्टर देवधर भगीरथ प्रतिष्ठानचे जे मुख्य आहेत
त्यांनी यासाठी मला मदत केली. अच्छा होय. हे तळं होय. 12 महिने पाणी असतं का? आता ते 12 महिने राहील. अच्छा ओके. हे काही देणगीदारांनी एकत्र येऊन ही विहीर बांधून दिली. अच्छा. हो. तर मित्रांनो, आनंदाश्रयातून आता आपण घरी चाललो आहे. डॉक्टर प्रभूंनी सुद्धा मोलाची एक मदत केली आहे. ते म्हणजे 11,111 रुपये त्यांनी लगेचच आनंदाश्रयामध्ये ट्रान्सफर केले. आणि मी सर्वांना परत एकदा विनंती करेन की तुम्हाला जमेल तेवढी मदत तुम्ही या आनंदाश्रयाला करा, कारण खूप गरज आहे त्यांना या सगळ्या मदतीची. तर मित्रांनो, आनंदाश्रयाला भेट देऊन आज आपल्याला माणसातला देव माणूस काय असतो ते समजलं. बबन काका परब कुठली अपेक्षा न ठेवता या वृद्धांची सेवा करतात. अद्यापही त्यांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत केली जात नाही. सगळा जो खर्च आहे ते तो स्वतःच्या खर्चातून किंवा मग देणगीदारांच्या खर्चातून करतात. आणि माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी तुम्ही या आनंदाश्रयाला करा, कारण या वृद्धांचं उरलेलं आयुष्य आहे ते सुखात जाण्यासाठी आपल्याला मदत करायला पाहिजे. तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माझ्या स्वतःकडून जेवढी काही मदत करता येईल तेवढी पण मी करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मदत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून होईल. आणि त्यांना एक ॲम्ब्युलन्स पण घ्यायची आहे, त्याच्यासाठी सुद्धा खर्च होणार आहे. सो मी परत एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतो, खाली जो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे किंवा मग अकाउंट नंबर दिला आहे त्यावर तुम्ही पैसे पाठवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्यावा.